कळंब तालुक्यातील दैफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर दैफळ येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वर चाललेले आहेत। भर पावसामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील जोपर्यंत आंदोलन मागे घेत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालणार आहे असे या युवकांनी सांगितले आहे। तब्बल 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, जरांगे तुम्हारे साथ है, पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जरांगे पाटील आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। दैफळ गावामध्ये आज आम्ही पाण्याच्या टाकीवर चाललेलो आहे। या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज आमचे 9 दिवस झालं मनोजदादा जरांगे हे उपोषण करतायत, तरी कसली कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला पाण्याच्या टाकीवर येऊन बसायची वेळ आलेली आहे। जोपर्यंत सरकार या गोष्टीची दखल घेत नाही आणि मनोजदादा आमचे उपचार घेत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही। जय शिवराय। नवरात्रसुद्धा 9 दिवसात संपत असतं। आज 9वा दिवस आहे। मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकार तिकडं काडी मात्र लक्ष द्यायला तयार नाही आहे। मराठ्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणं, मराठ्यावरती दुजाभाव करणं हे सरकारला पटणारी गोष्ट नाही। मनोजदादांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना आमची विनंती आहे की समाज जितका महत्त्वाचा आहे तेवढंच समाजाचं नेतृत्वसुद्धा महत्त्वाचं असतं। दादा तुम्ही उपचार घ्यावेत आणि शक्य असेल तर उपोषणसुद्धा सोडावं। आपण पुन्हा लढूत आणि आरक्षण घेऊनच राहूत, परंतु तुमचा जीव हा लाख मराठ्यांच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे आपण आमच्या तोंडाकडे बघून उपचार तरी कमीत कमी घ्यावेत ही तुम्हाला आमची विनंती आहे। मस्सा खंडेश्वरी येथे कार्यरत असलेले मंडलाधिकारी मंडळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आंदोलनाची दिशा सांगितली। तहसीलदार साहेबांना फोन केला, तहसीलदार फोन करायला लागण गेला। मी आता इथं आलेलो आहे। मराठा लाख मराठा, एक मराठा हो इथं इथं थांबलो इथं। मनोज दादा आगे बढ़ो, हो पाण्यात सोडलं। मनोज दादा आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। जय जिजाऊ, जय शिवराय। हो हो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप